अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शेअर ट्रेडिंग व्यवसाय कार्यालय थाटले असून व्याजाच्या अभिलाषेनं अनेकांनी सोने, जमीन, अर्धी मालमत्ता गहाण ठेवून काहींनी आपली मालमत्ता विकून विश्वासावर यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली। गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये शेतकरी, व्यापारी, मजूर, नोकरदार, राजकीय पुढारी यांचा समावेश आहे। 1 लाखापासून ते 25 लाख रुपयापर्यंतच्या पुढेही शेअर ट्रेडिंगमध्ये काही गुंतवणूक करणारे असून 2 ते 3 शेअर ट्रेडिंग व्यावसायिक कोट्यावधी रुपयांना गंडा घालून पळून गेले आहेत। यावेळी गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून बुधवारी पहाटे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाडजळगाव या ठिकाणी आणखीन एक शेअर ट्रेडिंग व्यावसायिक अनेकांना चुना लावून पळून गेल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। बुधवारी सकाळी या गावामधील गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंग घेणाऱ्या व्यक्तीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं दिसताच अंदाज आला आणि गावात कुजबूज सुरू झाली। काहींनी ट्रेडिंग धारकाला मोबाईलद्वारे संपर्क केला, परंतु मोबाईल बंद असल्यानं लक्षात आलं तो पळून गेला असल्याचा संशय आला असून ही वार्ता गुंतवणूकदारांपर्यंत संताप निर्माण करणारी होती आणि वाऱ्यासारखी पसरली। संतप्त गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगच्या व्यवसायाच्या कार्यालयाची तोडफोड केली असून त्याचा शोध सुरू आहे। आमच्या लाडजळगावमध्ये वैभव कोकाटे यांनी खूप लूटमार केली आहे। यांनी शेअर मार्केटमध्ये लोकांना पैशाची आमिषा दाखवून खूप पैसे नेले आहेत। त्यांनी जवळजवळ 30 ते 40 कोटी रुपयाचा लाडजळगावला यांनी लाखों का फंडा केलेला आहे। शेअर मार्केटचा फंडा लाखों में गंडा असे त्यांनी आमिषा दाखवून लोकांना खूप गंडा। भाऊसाहेब साईनाथ बर्डे आमच्या गावात वैभव कोकाटे हा ट्रेडिंग करीत होता। हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे 4 महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली त्यांनी। याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी। ट्रेडिंगमध्ये तो लॉस गेलता तर त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस गेलता, घरी सगळ्याला माहित होतं। नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली, 1-2 वर्ष आधी त्यांनी केली होती। नंतर ही 2 वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली। ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी टोटल गावच गुंफून घेतलं। गाव एवढं गुंफिलं की गावाचे आज कमीत कमी 30 कोटी रुपये आहेत। गाव आणि परिसरातले सगळ्याच लोकांचे आज जे गुंतलेत ते सगळे गोरगरीब लोक गुंतलेले आहेत। आणि गोरगरीब सर्वसामान्य ज्यांनी कुठं शेतीचे 10 रुपये उत्पादन झालेले, कापसाचं, याचं त्याचं, हे सगळं पैसे इकडं वैभव कोकाटेकडे दिले। परत महिला वर्ग थोडेफार आपले बचत गटाचे याचे त्याचे पैसे सगळे जमा करून टोटल पैसे वैभव कोकाटेकडे टाकले। आणि त्यांनी ह्या 2-3 दिवसात मी लग्न झाल्यानंतर लोकांना देतो किंवा लग्न झाल्याच्या नंतर मी पैसे 10 तारखेला देतो, 2 तारखेला देतो, 5 तारखेला देतो आणि 10 तारीख ही त्यांनी फिक्स टार्गेट केली होती। 10 तारखेला त्यांनी टोटल लोकांना गंडा देऊन पळून गेला। गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुतक पडल्याने झालंय। मोठा डोंगर ढासळा गावावर आमच्या। आणि सगळ्यात जास्त काही लोक असे आहेत आज सर की त्यांची परिस्थिती नाहीये तरी त्यांनी पाहुण्याकडून, रावळ्याकडून, इकडून तिकडून काढून त्याच्याकडे पैसे आणून टाकलेले। भरपूर लोक आज कोणाला सांगता येणार काही मोठा म्हणजे कोणता डोंगर म्हणताच येत नाही, काय लईच कोसळलंय। मरणाचे पैसे घेऊन गेला 2 वर्ष राखून बसले तरी तरी लागून दिले नाही। 11 वाजल्यापासून 2 वर्ष राखून बसले तरी ते चुना लावून गेलाय। एकाचे 25-25 आणि 30-30 लाख अख्ख्या गावाचे 4-5 कोटी घेऊन गेलाय। बाहेरच्या गावाचे तर लांबच राहिले, जवळचेच घेऊन गेले। इथं गावातलेच ना 2-3 कोटी असतील, सगळ्या कोट्याला 30 कोटी असतील, 30-35 कोटी, 30 कोटीचे पुढे असतील। सगळ्याचे पैसे घेऊन गेला ते। आता प्रतिक्रिया काय सांगते मला, कसं सांगते तुम्हाला प्रतिक्रिया? त्याने बिचारीने खुरपून कोणी धुणे भांडे करून पैसे टाकले गोरगरिबांनी। कापसा येचून कापसा विकून, कोणी एफड्या तोडून, कोणी रिटायर झालेले पैसे टाकून केले तिथं बचत गटाचे, सोने बँकेत टाकून। काय करते ना, गुंतवला। आता तिने आशा दाखवली ना, कोणाला 12ची, कोणाला 15ची, कोणाला 10 रुपये टक्क्याची, मग लोकांना आशाच लागली। हप्ते 2-3 मिळाले असते, 3 हप्ते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर, शेवगाव।